विविध भारती पुणे वैष्णवी कारंजकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. कोविशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातली चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून देण्यात आली. त्यामुळे लस निर्मितीच्या प्रक्रियेला वेग आल्याचं चित्र आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. सिरम आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे देशातल्या 15 केंद्रांवर कोविशिल्ड लशीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. या लशीचे डोस ज्या स्वयंसेवकांना देण्यात आले आहेत त्यांच्यामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नसल्यामुळे या चाचण्यांबाबत समाधानी असल्याची भावनाही सिरम आणि आयसीएमआरकडून व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळीच्या या प्रकाश पर्वानिमित्त सध्या पुण्यात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. टाळेबंदीमुळे यंदा अर्थचक्राची गती काहीशी मंदावली असली तरीही नागरिकांमध्ये सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. मंदिरं अजूनही बंदच असल्यानं आज नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर पहाटे अभ्यंगस्नान झाल्यावर नागरिकांना देवदर्शनासाठी घराबाहेर पडता आलं नाही. परंतु घरोघरी लक्ष्मी आणि कुबेराच्या पूजनाची तयारी सुरू आहे. कोरोनाचं संकट टळू दे आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण नांदू दे अशी प्रार्थना नागरिक या निमित्तानं करत आहेत. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच सोमवारपासून राज्यातल्या मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलं. अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातली मंदिरं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरू झाल्यानं राज्यातली मंदिरंही खुली करावीत अशी मागणी सातत्यानं करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर राज्य सरकारनं दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेनं टाळेबंदी सुरू झाल्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत 35 लाख टन मालाची वाहतूक केली आहे. सुमारे 6.5 लाख वॅगन्समधून ही माल वाहतूक करण्यात आली असल्याचं रेल्वेने आज पुण्यात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यात कोळसा, अन्नधान्य, साखर, खते, कांदा, कीटकनाशक, पोलाद, सिमेंट यांचा समावेश आहे. 12 नोव्हेंबरला एकाच दिवशी 2,67,000 टन इतकी माल वाहतूक करण्यात आली. ही एका दिवसातली सर्वाधिक वाहतूक होती. अखिल भारतीय मराठी नियतकालिक संघटनेच्या सहकार्यानं महाराष्ट्रातल्या नामवंत अशा 35हून अधिक दिवाळी अंक वाचकांना ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध झाले आहेत. www.digitopindia.com या संकेतस्थळावरून डिजिटल स्वरूपात हे अंक वाचता येतील अशी माहिती डिजिटॉप इंडिया मल्टीमीडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र कुलकर्णी यांनी आज पुण्यात दिली. पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना देशी बनावटीचे पिस्तूल पुरवणाऱ्या महाविद्यालयीन युवकांसह 4 स्वारगेट पोलिसांनी पकडलं. या कारवाईत पोलिसांनी 11 पिस्तूल, 31 काडतुसं जप्त केली असल्याचं पोलिसांकडून आज सांगण्यात आलं. स्वारगेट स्थानक परिसरात एक जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आरोपीला पकडलं. चौकशीत आरोपींनी बुलढाण्यातून 13 पिस्तूलं खरेदी केल्याची कबुली दिली आहे. कराड तालुक्यातील उमरज इथं महामार्गावर असणाऱ्या तारळी नदीच्या पुलावरून मिनी बस आज पहाटे खाली कोसळली. या अपघातात 5 जण मृत्युमुखी पडले. ही मिनी बस वाशीमधून गोव्याकडे निघाली होती. या अपघातातल्या मृतांमध्ये एक महिला आणि 3 वर्षांच्या बालकासह अन्य 3 पुरुषांचा समावेश आहे. भाजप सत्तेत असताना वेळेत पूर्ण न होऊ शकलेली भामा आसखेड योजना पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून मार्गी लावली. त्यांच्या हस्ते या योजनेचं लोकार्पण करण्याचा निर्णय महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला असतानाही परस्परच माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्याची घोषणा म्हणजे न केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याची धडपड असल्याची टीका वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली आहे. ही योजना डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र दुर्दैवानं राज्यात आणि पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर ही योजना रखडली. तब्बल 2 वर्ष त्याला विलंब झाल्यानं पालिकेला 100 कोटींचा भुर्दंड सहन करावा लागला असंही आमदार टिंगरे यांनी आपण प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. हवामान. मागच्या आठवडाभरात पुण्यात किमान तापमान 10 अंशांपर्यंत उतरलं होतं. मात्र ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचं प्रमाण काहीसं घटलं आहे. शहरात काल कमाल तापमान 30.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं.
येत्या 24 तासात यात फारसा बदल संभवत नाही. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. यानंतर उद्या संध्याकाळी 6 वाजता पुन्हा भेटूया विविध भारतीवर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. पण तत्पूर्वी एक आवाहन. कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.